नमस्कार, बातमी आहे सोलापुरातून। आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका, तात्काळ झेड+ सुरक्षा देण्याची राज्य सरकारकडे मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करत सुरक्षा पुरवण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। मी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवासेनेचा उपसचिव आहे आणि माझ्यासोबत सुद्धा पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी। तर 27 तारखेला मागच्या अजितदादांचं अकाली निधन झालं, आपण सगळेजण जाणतो। त्या निधनानंतर आमच्या महाविकास आघाडीचे आमदार असलेले आदरणीय रोहितदादा पवार यांनी अनेक शंका कुशंका व ठोस पुरावे या ठिकाणी लोकांसमोर मांडलेल्या 2-3 पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कशा कशा पद्धतीनं काही गोष्टींमध्ये शंका उपस्थित होतात याचे जवळजवळ पुरावेच त्यांनी दाखवून दिले। त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आता तमाम जनतेमध्ये, प्रत्येकामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अजितदादांचा अपघात होता का हा घातपात होता ही शंका 100% आणि अगदी खात्रीलायक उपस्थित झालेली आहे। त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं 1 महिना उलटत आला तरी देखील सरकार कुठलंही पाऊल उचलायला तयार नाही। शासन म्हणून यंत्रणा जी आहे, गृह विभाग जो आहे, तो अजितदादांच्या या निधनाची आणि मृत्यूची सखोल चौकशी का करत नाही? एखाद्या आंतरराष्ट्रीय एजन्सी त्या कामी लावावी। तसेच जी VSR कंपनी ज्यामध्ये विमान प्रवास करून अजितदादांचं निधन झालं त्या कंपनीवर अद्याप का आपण काय निवेदन दिलं, काय मागणी होती? सोबतच हीच मागणी केली की आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, VSR कंपनीवर बंदी आली पाहिजे आणि रोहितदादा पवार हे जे वारंवार सातत्यानं ही जी मागणी करतायत आणि त्यांनी जनतेमध्ये खऱ्या अर्थानं जाऊन लोकांना त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। उद्या त्यांच्याही देखील जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, कारण ही मोठी महाशक्ती मला वाटतं या कामी यंत्रणेला लागलेली आणि ते अशा एखाद्याचा जीवित हानी करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे क्रूर निर्दयी राजकारणी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये तयार झालेले आहेत आणि अशा वेळी आता त्यांना झेड+ सुरक्षा मिळणं गरजेचं आहे। आणि महाविकास आघाडीचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रोहितदादा पवार आमदार जे आहेत त्यांना झेड+ सुरक्षा तातडीनं अगदी त्वरित दिली जावी आणि त्याच्या माध्यमातून त्यांना संपूर्णपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यास, शंकांचं निरसन करून देण्यास सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं मागील 28 तारखेला विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप काही शंका आहेत त्या मृत्यूबद्दल। तो नेमका अपघात आहे की घातपात आहे याविषयी खूप शंका आहेत, प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी गेले 3 पत्रकार परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहितदादा पवार हे घेत आहेत आणि ते महाराष्ट्रात, दिल्लीत सुद्धा त्यांनी याविषयी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत। आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला एक आता अशी शंका निर्माण होती आहे की बाबा जर तो घातपात असेल तर रोहितदादांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, कारण आमच्या युवा नेत्याची आम्हाला काळजी आहे कार्यकर्त्या म्हणून। आणि त्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला आलो होतो की मुख्यमंत्र्यांना आपण असं सांगावं की अजितदादा पवार यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडनं चौकशी करावी निपक्षपातीपणे। दुसरी गोष्ट अशी आहे की VSR कंपनी, जी कंपनी विमानाची, त्या विमानाच्या निष्काळजीपणामुळं तो अपघात झाला किंवा घातपात झाला, त्याच्यावर त्वरित बंदी घालावी। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रोहितदादा पवार यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना त्वरित शासनाने झेड+ सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे। भाजपचे जे मंत्री आहेत, जयकुमार गोरे असतील किंवा विखे पाटील असतील, ते रोहित पवार टीका करतायत काय सांगा? खरंच मला त्या संदर्भात एक दुर्दैवी वाटतंय की महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की रोहितदादा पवार यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही। त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जी साखळी त्यांनी जी दाखवलेली आहे ती सामान्य नागरिकांना सुद्धा पटत आहेत, परंतु जो घात झालेला आहे अजितदादांचा त्याविषयी त्यांच्या सरकारमधील लोक उलट तो लवकर त्या प्रकरणाची चौकशी करून ते म्हणजे लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी, परंतु ते न करता
मला असं असं कुठेतरी आता जाणवतंय की ज्यांनी घात केलाय त्यांची वकिली तर हे भाजपचे नेते करत नाहीत ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनात निर्माण झालेला आहे.